Welcome students to the first part of some basic concepts of chemistry. My name is Miss Namrata Kamte and I am going to teach you the subject chemistry for the 11th science. Okay? Starting videos मध्ये आपण काही basic terms revise करणार आहोत. Revision of basic concepts. So, today in this lecture we will discuss atom and subatomic particles. पहिल्याच पार्टमध्ये आपण ॲटम आणि सब ॲटॉमिक पार्टिकल्स काय आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत हे बघणार आहोत वन बाय वन. ओके, सो फर्स्ट आपण बघणार आहोत ॲटम म्हणजे काय. ॲटमलाच आपण मराठीमध्ये अणू असं म्हणतो. फर्स्ट वी विल सी द डेफिनेशन ऑफ ॲन ॲटम. द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट इज कॉल्ड ॲन ॲटम. एखाद्या इलेमेंटचा लहानात लहान असा अविभाज्य भाग म्हणजेच काय असणार आहे तर ॲटम. म्हणजे इलेमेंट आपण फॉर एक्झाम्पल गोल्ड हा एक इलेमेंट कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ गोल्डचे ॲटम्स प्रेझेंट असतील आणि असे नंबर ऑफ गोल्ड ॲटम्स कंबाईन होऊन एक गोल्डचा इलेमेंट तयार होतो. म्हणजे लहानात लहान असा पार्ट एखाद्या इलेमेंटचा त्याला आपण म्हणणार आहोत ॲटम. तर ॲटम ॲक्च्युअली काय आहे तर बेसिक युनिट ऑफ केमिकल एलिमेंट आहे. कुठल्याही एखाद्या इलेमेंटचा बेसिक युनिट. देन ॲटम्स आर द बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ एलिमेंट अँड मॅटर. एखाद्या इलेमेंटसाठी जसा तो बेसिक युनिट आहे तसाच बेसिक बिल्डिंग ब्लॉक सुद्धा आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीसाठी प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स असं आपण म्हणतो की नाही. प्रोटीन्सने आपली बॉडी बनलेली असते त्यामुळं प्रोटीन म्हणजे आपण बिल्डिंग ब्लॉक्स असं म्हणतो. एक बेसिक युनिट जे आपल्या बॉडीसाठी रिक्वायर्ड असतं. तसंच एखादा इलेमेंट तयार होण्यासाठी ॲटम्स रिक्वायर्ड असतं. अँड मॅटर. मॅटर म्हणजेच काय, आपण मराठीमध्ये ज्याला पदार्थ असं म्हणतो. स्थायू, वायू, द्रव असे 3 वेगवेगळ्या पदार्थांच्या अवस्था आहेत. सॉलिड, लिक्विड अँड गॅस, स्टेट्स ऑफ मॅटर. ऑलरेडी स्टडी केलेला आहे आपण 9th किंवा 10th मध्ये असेल. सो मॅटर म्हणजेच काय आहे, अशी एखादी गोष्ट ज्याला स्वतःचं अशी एक स्पेस असते, म्हणजे ज्यानं एक विशिष्ट जागा व्यापलेली असते आणि स्वतःचं असं वस्तुमान असतं. सो मॅटर इज नथिंग बट द थिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड इट हॅज इट्स ओन मास. ज्याला एक विशिष्ट वस्तुमान आहे आणि जे जागा व्यापतं अशी कुठलीही गोष्ट म्हणजे मॅटर असते, म्हणजे पदार्थ. थोडक्यात स्थायू, वायू आणि द्रवमध्ये असणारे सगळे पदार्थ. तर त्याचा सुद्धा लहानात लहान पार्टिकल म्हणजे काय असतो तर ॲटम असतो. आणि असे लहान पार्टिकल्स कंबाईन होऊनच इलेमेंट्स आणि मॅटर बनत असतात. An atom itself is made up of 3 tiny kinds of particles. ॲटम हा स्वतः एक लहानात लहान पार्टिकल आहे, पण या ॲटमचे पुन्हा 3 वेगवेगळे पार्टिकल्स आहेत जे त्या ॲटममध्ये प्रेझेंट असतात, ज्यांना आपण सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणतो किंवा फंडामेंटल पार्टिकल्स म्हणतो. मग हे सब ॲटॉमिक पार्टिकल कोणते आहेत किंवा फंडामेंटल पार्टिकल्स कोणते आहेत, विच आर दे? सी इन द नेक्स्ट स्लाइड. फर्स्ट वन प्रोटॉन्स, सेकंड वन न्यूट्रॉन्स अँड थर्ड वन इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स असे 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत किंवा फंडामेंटल पार्टिकल्स आहेत जे एखाद्या ॲटममध्ये प्रेझेंट असतात. नाव वी विल सी वन बाय वन. सो सब ॲटॉमिक पार्टिकल्स ऑफ ॲन ॲटम. जे काय 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आपण बघितले, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. तर ॲक्च्युअली ते कुठे कुठे असतात, त्यांची लोकेशन काय आहे आपण बघणार आहोत. फर्स्ट वन, ॲन ॲटम कंटेन्स सेंट्रली प्लेस्ड पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस. ॲटममध्ये काय असतं तर सेंट्रली प्लेस्ड असा एक न्यूक्लियस असतो जो पॉझिटिव्हली चार्ज्ड आहे. फॉर एक्झाम्पल एखादा सर्कल जर कन्सिडर केला आपण, तर सर्कल ड्रॉ करण्यासाठी आपण काय करतो, एक सेंटरला पॉईंट असतो, देन
तो सेंट्रल पॉईंट कन्सिडर करून सर्कल ड्रॉ करतो. मग त्या सर्कलचा सेंटर म्हणजे असणार आहे न्यूक्लियस आणि ड्रॉ केलेला सर्कल म्हणजे असणार आहे ॲटम. त्यामुळे ॲटममध्ये सेंट्रली प्लेस्ड असा न्यूक्लियस आहे जो पॉझिटिव्हली चार्ज्ड असतो. आता तो पॉझिटिव्हली चार्ज्ड का असतो तर न्यूक्लियस कंटेन प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. आपण बघितलं की ॲटममध्ये काय असतो तर सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. शिवाय त्या सब ॲटॉमिक पार्टिकल्सची लोकेशन कुठे असते तर न्यूक्लियसमध्ये असते. ॲटम कंटेन्स सेंट्रली प्लेस्ड पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस. त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. म्हणजे 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, त्यापैकी 2 जे आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठे प्रेझेंट आहेत तर न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहेत. न्यूक्लियस इज सराउंडेड बाय अ सर्क्युलर पाथ. पुन्हा त्या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला काय असतो एक सर्क्युलर पाथ असतो. The electrons are moving around the nucleus in a fixed circular path. आपण 3 पैकी 2 बघितले, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसच्या सराउंडिंगला एक सर्क्युलर पाथ आहे. त्यामुळं या सर्क्युलर पाथवरती इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते मूव्ह करत असतात. त्यामुळे इलेक्ट्रॉन्सचे लोकेशन आहे आउटसाइड द न्यूक्लियस. इनसाइड द न्यूक्लियस फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. सर्क्युलर पाथ विच इज अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज ऑर्बिट. आणि तो सर्क्युलर पाथ जो आहे त्याला आपण म्हणतो ऑर्बिट, किंवा त्या ऑर्बिटलाच आपण शेल असं सुद्धा म्हणतो. म्हणजे ज्या पाथवरून इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात अराउंड द न्यूक्लियस, तो पाथ म्हणजे आहे ऑर्बिट किंवा शेल. द नेक्स्ट आहेत प्रोटॉन्स. म्हणजे आता आपण 1 बाय 1 डिटेल्स बघूया. प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. फर्स्ट, प्रोटॉन्स वर डिस्कवर्ड बाय अर्नेस्ट रुदरफोर्ड. म्हणजेच प्रोटॉन्सची डिस्कवरी कोणी केली आहे तर सायंटिस्ट अर्नेस्ट रुदरफोर्ड. सेकंडली, दीज आर पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स. प्रोटॉन्स हे पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स आहेत ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो नेहमी. दे आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम. त्यांची लोकेशन काय आहे तर इन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम. न्यूक्लियसमध्ये ते प्रेझेंट असतात. इलेक्ट्रिक चार्ज ऑन द प्रोटॉन. प्रोटॉनवरती एक पर्टिक्युलर चार्ज असतो आणि ती व्हॅल्यू आहे +1.60 × 10⁻⁻19 कुलोम. इतका चार्ज एखाद्या प्रोटॉनवरती प्रेझेंट असतो आणि त्याचं मास जे आहे ते आहे 1.67 × 10⁻24 ग्राम. ओके. त्यामुळं ऑलरेडी ॲटम हा एक खूप स्मॉलेस्ट पार्टिकल आहे आणि त्याच्यामध्ये असणारे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे चार्ज आणि त्यांचं असणारं मास हे खूप निग्लिजिबल असं असतं. म्हणजेच ह्या व्हॅल्यू खूप जास्त कमी असतात. ओके. सो डिस्कवरी केलेली आहे अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी. प्रोटॉन्स हे पॉझिटिव्हली चार्ज्ड असतात. त्यांची लोकेशन आहे इनसाइड द न्यूक्लियस. त्यांच्यावरती असणारा चार्ज आहे 1.16 × 10⁻⁻19 कुलोम आणि त्याचं पर्टिक्युलर मास आहे ते 1.67 × 10⁻24 ग्राम. सो हे त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्याला आपण वैशिष्ट्य किंवा गुणधर्म असं म्हणतो. सो प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज असतात म्हणजेच प्लस साईन असलेले. देन नेक्स्ट आहे न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन्स वर डिस्कवर्ड बाय जेम्स चॅडविक. न्यूट्रॉन्सची डिस्कवरी केलेली आहे या सायंटिस्टनी. दीज आर पार्टिकल्स विच डू नॉट हॅव एनी चार्ज. न्यूट्रॉन्स हे असे पार्टिकल्स आहेत ज्याच्यावरती कुठलाही चार्ज प्रेझेंट नसतो. म्हणजेच चार्जलेस पार्टिकल्स जे आहेत ते न्यूट्रॉन्स असतात. आयदर प्लससुद्धा नसतो किंवा मायनससुद्धा नसतो. काहीच चार्ज प्रेझेंट नसतो, म्हणून आपण त्यांना न्यूट्रॉन्स म्हणतो. दे आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम लाईक द प्रोटॉन्स.
न्यूट्रॉनसुद्धा न्यूक्लियसमध्येच प्रेझेंट असतात. इलेक्ट्रिक चार्ज आहे तो 0 आहे, चार्जलेस आहेत त्यामुळे, बट त्यांना काहीतरी एक मास आहे अँड दॅट व्हॅल्यू इज 1.67 × 10⁻24 ग्राम. म्हणजे एक्झॅक्टली जेवढं प्रोटॉनचं मास आहे तितकंच न्यूट्रॉनचं सुद्धा आहे. ओके. अँड थर्ड सबएटॉमिक पार्टिकल आहे इलेक्ट्रॉन्स. These were discovered by J.J. Thomson. सो इलेक्ट्रॉनची डिस्कवरी केलेली आहे J.J. थॉम्सन या सायंटिस्टनी. जसे प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज आहेत, न्यूट्रॉन्स चार्जलेस आहेत, तसे इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स आहेत. इलेक्ट्रॉन्सवर नेहमी निगेटिव्ह चार्ज असतो आणि यांची लोकेशन बघितली तर they are present in the extra nuclear part of an atom. This is important. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे इनसाइड द न्यूक्लियस असतात, म्हणजे न्यूक्लियसमध्ये, पण इलेक्ट्रॉन्स हे आउटसाइडला असतात, म्हणजेच एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट जो आहे. आपण आधी डिस्कस केल्याप्रमाणे न्यूक्लियसच्या सराउंडिंगला एक सर्क्युलर पाथ असतो, ज्या पाथमधून इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत असतात. तो पाथ म्हणजेच ऑर्बिट, आणि ज्यालाच आपण शेल असं सुद्धा म्हणतो, आणि तो पार्ट म्हणजेच एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट आउटसाइड द न्यूक्लियस, तिथे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. इलेक्ट्रिक चार्ज जो प्रेझेंट आहे तो -1.16 × 10⁻19 कूलम, आणि मास जे आहे इलेक्ट्रॉनचं, सॉरी दिस इज मिस्टेकन, मास जे आहे इलेक्ट्रॉन्सचं ते 9.109 × 10⁻28 ग्राम इतका आहे. ओके. सो दिस इज अबाउट इलेक्ट्रॉन्स. डिस्कवरी केलेली आहे J.J. थॉम्सन यांनी. निगेटिव्हली चार्ज असतात, एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये ते प्रेझेंट असतात. ओके. निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स. जर सिम्बॉलिकली आपल्याला दाखवायचं असेल तर आपण दाखवणार विथ निगेटिव्ह चार्ज. ओके. सो 3 सब अटॉमिक पार्टिकल्स सहित एक पर्टिक्युलर ॲटम कसा असतो. सपोज हे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे, म्हणजे एखाद्या ॲटमचं स्ट्रक्चर आहे, तर याच्यामध्ये काय काय असणार आहे. 3 पार्ट्स असतील. एक तर त्या ॲटमचा सेंट्रली प्लेस्ड असलेला न्यूक्लियस आहे, आणि त्या न्यूक्लियसमध्ये 2 पार्टिकल्स प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, आणि आउटसाइड द न्यूक्लियस इलेक्ट्रॉन्स. सो दिस इज द सेंट्रल पार्ट, ज्याला आपण न्यूक्लियस म्हणणार आहोत. या न्यूक्लियसमध्ये काही पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स आहेत, विच आर नथिंग बट दी प्रोटॉन्स. काही पार्टिकल्स असे आहेत ज्याच्यावरती प्लस किंवा मायनस असा काहीच चार्ज नाही, म्हणजे चार्जलेस आहेत. दीज आर दी न्यूट्रॉन्स. आणि हे दोन्ही कुठे आहेत तर सेंट्रल लोकेशनला आहेत, म्हणजेच न्यूक्लियसमध्ये. आणि या न्यूक्लियसच्या आउटसाइडला सर्क्युलर पाथ ड्रॉ केलेले आहेत. These circular paths are nothing but the orbits or shells. आणि या सर्क्युलर पाथमधून इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. इलेक्ट्रॉन्स हे पाथमधूनच मूव्ह होतात. ते सेंट्रली किंवा पाथच्या इकडे किंवा या प्लेसवरती नसतात. जो काय एक पर्टिक्युलर पाथ आहे त्या पाथवरूनच ते मूव्ह होत असतात. त्यामुळे लोकेशन इनसाइडला प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, आउटसाइडला इलेक्ट्रॉन्स. सो दिस इज द टिपिकल ॲटॉमिक स्ट्रक्चर. प्रॉपर्टीज ऑफ फंडामेंटल पार्टिकल्स. ओके. जे 3 फंडामेंटल पार्टिकल्स आपण बघितले त्यांच्या काही प्रॉपर्टीज, त्या फक्त आपण एक टॅब्युलेटेड फॉर्ममध्ये इथे दाखवलेल्या आहेत. प्रोटॉन डिस्कवर्ड बाय अर्नेस्ट रुदरफोर्ड. सिम्बॉल जो आहे P+, जर सिम्बॉलिकली आपल्याला प्रोटॉन रिप्रेझेंट करायचं असेल तर P, आणि त्याला सुपरस्क्रिप्ट म्हणजे वरच्या साईडला प्लस चिन्ह आपण दाखवतो. ॲटॉमिक मास जे आहे त्याचं ॲटॉमिक मास युनिट्समधलं ते आहे 1.0073. चार्ज जो आहे तो पर्टिक्युलरली +1 आहे, अँड लोकेशन इनसाइड द न्यूक्लियस. सेम वे न्यूट्रॉनसाठी जेम्स चॅडविक आहेत. N⁻0 असा त्याचा सिम्बॉल आहे.
मास जे आहे ते 1.0087. न्यूट्रॉन्स हे चार्जलेस आहेत, त्यामुळे 0 चार्ज आहे. लोकेशन इनसाइड द न्यूक्लियस. अँड द थर्ड इज इलेक्ट्रॉन. दे आर डिस्कवर्ड बाय J.J. थॉम्सन. सिम्बॉल आहे त्याचा स्मॉल e⁻⁻. मास जे आहे ते 0.00055. चार्ज इलेक्ट्रॉनवरती नेगेटिव्ह असतो म्हणजेच -1. अँड लोकेशन आहे outside the nucleus. So I'll hope you are getting the atomic structure, atoms and their subatomic particles. So या लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलं तर ॲटम म्हणजे काय असतो तर एक स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल आहे एखाद्या इलेमेंटचा. देन ॲटममध्ये न्यूक्लियस असतो, सेंट्रली प्लेस्ड असा पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस. ॲटम जो आहे सब ॲटॉमिक पार्टिकल्समध्ये डिवाइड होतो. ते सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजेच प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन्स हे पॉझिटिव्हली चार्ज्ड असतात, इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज्ड असतात आणि न्यूट्रॉन्स हे चार्जलेस असतात. ओके ओके स्टुडंट्स, नाव आय स्टॉप हिअर. See you in the next part of basic concepts of chemistry. Thank you.